डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। वांद्र्यातल्या गरीबनगर भागात अतिक्रमण कारवाईवेळी स्थानिकांकडून दगडफेक, तणावादरम्यान 10 पोलीस जखमी, पोलिसांकडूनही लाठीचार्ज करत जमावाची धरपकड। रेल्वे रुळांलगतच्या 4 ते 5 मजल्याच्या झोपड्याही जमीनदोस्त। वांद्र्यात सरकार किंवा BMCची नाही तर रेल्वेची कारवाई, खोटं नरेटिव्ह पसरवून भाजप धार्मिक राजकारण करतंय। स्थानिक आमदार वरुण सरदेसाईंचा हा आरोप। हायकोर्टाच्या निर्देशांनंतर कारवाई सुरू असल्याचाही केला उल्लेख। महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं हे आवाहन। पोलिसांच्या पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध। इंधन असताना बेजबाबदार उत्तर देणाऱ्या नागपूरमधील पोलिसांवर कारवाई केली आहे। फडणवीसांची ही माहिती। राज्यभरात पेट्रोल डिझेलसाठी आता नागरिकांच्या रांगा कायम। बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून लागले रांगेत। जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची रांग। परभणी, जळगाव, सोलापुरातही मोठ्या प्रमाणात गर्दी। मोदींनी देशाला विकण्याचं काम आता केलेलं आहे। पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत। रायबरेलीमधून राहुल गांधींचं विधान, राहुल गांधी रिजेक्टेड माल, फडणवीसांचा पुनरुच्चार। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती। भाजपला 12, शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याचा अंदाज, तर काही जागांसाठी अदलाबदल होण्याचाही अंदाज। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाही, शरद पवार यांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट। दादांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात, पवारांच्या पक्षातील नेत्यांचा हा दावा। राष्ट्रवादीचा एकही आमदार पवारांना भेटलेला नाही, सर्व आमदार पक्षासोबतच। उमेश पाटलांकडून हे स्पष्ट। 22 ते 23 आमदार संपर्कात, या दाव्यानंतर आमदारांना फोनाफोनी। SIR प्रक्रियेमुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्याची चर्चा। SIRची प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडायला हवी, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडेही मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक। उद्याच्या बैठकीनंतर फडणवीस माध्यमांसोबत संवादही साधणार। 7 कोटी PF खातेदारांसाठी गुड न्यूज। UPIद्वारे PFचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, लवकरच सेवा सुरू होणार, केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती। वर्धा जिल्ह्यात उच्चांकी 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये पारा 46 अंशांवर। रेकॉर्ड ब्रेक तापमानामुळे विदर्भातले नागरिक हैराण। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।